श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 20. श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेलाच आहे. तर या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाकरा, जय जय जी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन, करिता भागे सहस्रवदन, निगमाग मासही जान, नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र, तुझ सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प, गुणानुवाद कान गावे. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला, जना दाखविल्या अनंत लीला. उद्धरिले कैक पाप्यांना, अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाचे सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते धवा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट, काळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. मनती हा अभाविक नर, विकल्प चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनांत, पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणोनी. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. घेऊन एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला.
तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडन घाई घाई. बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वरी. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र केवी वंदू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर दान कराया भांडार. मोकळे करी परिशक्तनुसार याचक नेती बांधोनी. षड्रस अन्नाचे ढीग पडले शुदित जन तेथे आले. त्यांनी त्यातून भक्षिले शुदा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून स्रोत यांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरण पूजी शंकर स्तोत्र प्रेम गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त विशती नमो अध्याय गोडहा. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय क्रमांक 20 संपन्न झालेला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.